आज आपण मस्त वजन कमी करणारी खिचडी पाहणार आहोत। 5 दिवस सलग अशी खिचडी बनवून खा आणि 5 किलो वजन कमी करा। 100% तुमचं 5 किलो वजन कमी होणार म्हणजे होणारच। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आजची रेसिपी पाहून घेऊया। तर इथं अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे, स्वच्छ पाण्याने धुवून। तर आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये एक तांब्या भरून पाणी घालून घेतलेलं आहे। तर आता आपण इथं मसूर डाळ आणि मूग डाळ कढाईमध्ये घालून घेऊया। तसंच इथं मी घेतलेली आहे 1 वाटी सोयाबीन। सोयाबीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि डाळी देखील पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। तर सोयाबीन देखील मी डाळीसोबत पाण्यात टाकून घेतलेली आहे। तर आता मुगाच्या डाळीत, मसुराच्या डाळीत आणि सोयाबीनमध्ये खूप सारं प्रोटीन असतं आणि प्रोटीन वेट लॉसमध्ये खूप महत्त्वाचं काम करतं आणि प्रोटीन तुम्हाला दिवसभर भूक लागून देत नाही। तर ही खिचडी तुमचं पोटही भरेल आणि तुमचं वजनही कमी करेल। तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर नेहमीचं जे स्वयंपाकामध्ये तेल वापरतो ते तेल घालून घेऊया। सोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि थोडीशी हळद पावडर घालून घेऊया। आता मस्त मध्यम गॅसवर आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची आहे। नॉर्मली जसं वरणाला आपण शिजून घेतो त्या पद्धतीनंच इथं डाळ शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली डाळ इथं शिजून झालेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डाळीच्या 2 शिट्ट्या कुकरमध्ये देखील काढू शकता। तर आता मी घेतलेला आहे इथं पॅन ठेवलेला आहे गॅसवर। पॅनमध्ये घालून घेऊया 1 चमचाभर आपण जे नेहमी तेल वापरतो ते तेल आणि सोबतच 1 चमचा मी तूप घेतलेलं आहे। आणि तेलाची आणि तुपाची क्वांटिटी तुम्हाला कमी ठेवायची असेल तरी चालेल, पण मी इथं 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। तुपामध्ये खूप सारे हेल्दी फॅट असते, तर तूप डाएटमध्ये जरूर नक्की सामील करायला हवं। तर तेल तूप छान गरम झालेलं आहे। तर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि सोबतच 10-12 कढीपत्ते घालून घेतलेले आहेत। मध्यम आकाराचा बारीकसर कट केलेला 1 कांदा टाकून घेतलेला आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। 1 टोमॅटो टाकलेला आहे आणि कांदा टाकतानाच आपल्याला इथं ना लसूण तेलात टाकून घ्यायचं आहे। तर मी लसूण अगोदर टाकायचा विसरले होते, तर आता लसूण टाकून घेतलेला आहे। तर आपल्याला ह्या सर्व जिन्नस छान 2-3 मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचे आहेत। तर आता आपण इथं 2-3 मिनिटानंतर 1 वाटी ओट्स घालून घेणार आहेत। कोणतेही ओट्स वापरले तरी चालतील आणि ओट्समध्ये खूप फायबर असते। तर फायबर वेट लॉसमध्ये खूप जास्त महत्त्वाची भूमिका निभावतं आणि वेट लॉस करायला मदत करतं। सोबतच ओटसोबत मी थोडीशी हळद टाकली आहे। 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे। अगोदर देखील आपण हिरवी मिरची वापरलेली आहे। तर तुम्ही तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं तिखटाचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता। तर आता आपण सोबत आता मी इथं थोडंसं हिंग देखील घालून घेतलेलं आहे आणि ओट्स छान 2-3 मिनिट मध्यम गॅसवर परतून घेतलेले आहेत। तर ओट्स परतून झाल्यानंतर आता जी आपण डाळ आणि सोयाबीन शिजवून घेतलेली होती ती इथं टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला छान अशी डाळ ओट्ससोबत मिक्स करून घ्यायची आहे। ही जी खिचडी आहे ती आपली ओटची डाळ खिचडी तयार झालेली आहे। खूप सारं प्रोटीन, खूप सारं फायबर आणि खायला टेस्ट एकच नंबर। नॉर्मली काय होतं, ज्यावेळेस आपण डाएट करतो ना त्यावेळेस जे डाएटचं जेवण असतं ते खावं असंच वाटत नाही, कारण त्याला काही टेस्ट वगैरे नसते। पण ही जी खिचडी आहे त्यात टेस्ट बी आहे आणि खूप सारे प्रोटीन, विटॅमिन, फायबर देखील आहेत जे तुम्हाला वेट लॉसमध्ये 100% मदत करतात।
मी आता थोडंसं पाणी घालून खिचडी मिक्स करून घेतलेली आहे आणि मस्त 5 मिनिट मध्यम गॅसवर ही खिचडी मी शिजून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं ओट्सची डाळ खिचडी तयार झालेली आहे। बघताच खावं असं वाटेल अशी ही खिचडी आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही वेट लॉसची प्रोसेस करत असताल त्यावेळेस ही खिचडी खायचा तुम्हाला कधीच कंटाळ येणार नाही। आणि नॉर्मली तुम्हाला वेट लॉस करायचंही नसेल त्यावेळेस बी तुम्ही हप्त्यातून एक वेळेस अशी खिचडी नक्की घरात बनवत जा। काहीतरी हलकं फुलकं जेवणात आणि झटपट बनणारं आणि वेगळं एकदम मस्त आणि परफेक्ट ही संध्याकाळच्या जेवणासाठी खिचडी आहे। तर ही खिचडी तुम्ही 5 दिवस 2 वेळेला जर खाल्ली तर तुमचं 5 किलो नाही निदान 2 किलो तरी वजन नक्कीच कमी होणार। आणि सोबत तुम्ही अर्धा घंटा वॉकिंग केली तर आणखीन जास्तच तुम्हाला फायदा भेटणार। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।